नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. सुरुवातीला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या वादामागं आर्थिक हे अनेक कारणापैकी एक कारण आहे. मंत्र्यांना जी काही जबाबदारी नेमून दिली होती, ती जबाबदारी हे मंत्री पार पाडत नाहीत, असा श्री पार्थ पवार यांचा समज आहे. आणि ते पार पाडत नसल्यामुळं पक्षाकडे, अजितदादांच्या पक्षाकडे सध्या निधीची वानवा आहे. आणि मग यांना कोणीतरी विचारलं पाहिजे की तुम्ही कुणाला टेंडर देताय, कसे टेंडर देताय, काय होतंय त्याच्यामध्ये. तसाच प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन सरचिटणीस यांनी पक्षाचे थेट, म्हणजे तशा अर्थाने भीष्माचार्यच म्हटलं पाहिजे, श्री छगन भुजबळ यांना तो जाब विचारला. आणि अमुक अमुक व्यक्तीलाच ते टेंडर का द्यायला हवं ह्याबद्दलची विशिष्ट अशी कारणं पण त्यांनी सांगितली. आणि त्याच्यावरून छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. तर मला हा प्रश्न पडला की हे टेंडर आहे काय. कारण इतकी वर्षाच्या पत्रकारितेमध्ये श्री छगन भुजबळ जो विभाग सांभाळतात त्या विभागातल्या प्रचंड अनागोंदीच्या कैक कहाण्या ह्या वेगळ्या माध्यमातून ह्यापूर्वी सुद्धा प्रकाशित झालेल्या आहेत, आमच्यापर्यंत पण पोहोचवल्या गेल्याच होत्या. आणि जिथे आवश्यक होतं तिथं आम्ही त्याची थरो रिपोर्टिंग पण केली. सो मी थोडी माहिती घेतली. ती माहिती बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेला स्टे, हे सगळं आपल्या लक्षात आलं की ना खाऊंगा ना खाने दूंगा वगैरे असं काही नाहीये. जिथं मित्रपक्ष आहेत आणि त्या मित्रपक्षातले जे काही असतील संबंध, त्या सगळ्या संबंधाची अशी सरस सुरस खरी खोटी चर्चा हे अनेक पातळीवरती सातत्यानं होत आलेली आहे आणि होत राहील. सो हे सगळं टेंडर काय, पार्थ पवारांचं काय म्हणणं होतं, हे सगळं समजून घेण्यासाठी अर्थातच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आज आम्ही 4 लाखाचा टप्पा अतिशय कमी कालावधीमध्ये अवघ्या 1.5 वर्षामध्ये ओलांडतोय. दर महिन्याला आमच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती मिळून सुमारे 4 कोटी लोक महाराष्ट्रामध्ये हे प्लॅटफॉर्म पाहत आहेत. याचा अर्थ असा की आमची जी काही विश्वासार्हता आहे, आम्ही अतिशय तटस्थपणे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतोय. आमचा दावा नाही की आम्ही जे सांगतोय ते सगळं सत्य आहे, ते सत्याच्या जवळ जाणारं मात्र निश्चित आहे. सो समजून घेऊ की MS भाटिया नावाचे एक ट्रान्सपोर्टर आहे. त्यांनी श्री रमेश धोरडे पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, छत्रपती संभाजीनगरचे, त्यांच्या माध्यमातून एक इंटरेस्टिंग पिटिशन फाईल केली. पिटिशन काय आहे तर जे नगर नागरी पुरवठा विभागाचा जे धान्य पुरवठ्याचं टेंडर आहे, ते टेंडर साधारणपणे एक 4 वर्षासाठी दिलं जातं. आणि त्या टेंडरला गेल्या 5 ते 12 वर्षामध्ये तेच कॉन्ट्रॅक्टर आहेत. आणि तेच कॉन्ट्रॅक्टर का आहेत, आम्हाला का नाही संधी देत तुम्ही, असं म्हणत हे MS भाटिया श्री रमेश धोरडे पाटील यांच्या माध्यमातून औरंगाबाद खंडपीठामध्ये गेले. खंडपीठामध्ये गेल्यानंतर खंडपीठानं अंतिम ती टेंडरची प्रक्रिया थांबवलेली नाही. 4,500 कोटीचं हे जे टेंडर आहे त्याच्यातल्या खऱ्या गमती जमती तुम्हाला नंतर मी सांगतो. सो ते टेंडर थांबवलं नाही, पण कोर्ट असं म्हणालं की हे जे मिस्टर भाटिया म्हणतात ते बरोबर आहे की टेंडरच्या प्रक्रियेमध्ये स्पर्धा ही गुणात्मक पातळीवरती आणि निकोप झाली पाहिजे. त्याच मंडळींना तुम्ही कसं काय टेंडर देऊ शकता. सो असं म्हणत मग सन्माननीय न्यायालयाने 22 जून पर्यंत ह्या टेंडरला स्थगिती दिलेली आहे. पण प्रक्रिया चालू ठेवलेली आहे. प्रक्रिया चालू ठेवायला काही कोर्ट म्हटलं आम्ही नाही थांबवू शकत किंवा थांबवणार नाही. आता इंटरेस्टिंग पार्ट काय तुम्हाला सांगतो. हा झाला एक कायदेशीर भाग. 4,500 कोटी रुपयाचं टेंडर आहे. यापूर्वी सुद्धा अनेक वेळेला आम्हाला वेगवेगळ्या पातळीवरती लोकांनी सांगितलं होतं की हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये रेशनिंगचं जे पुरवठ्याचं टेंडर असतं, हे 17-18 लोक एकत्रित येतात. जळगावचे काही गृहस्थ प्रसिद्ध म्हणण्यापेक्षा बरेच कुप्रसिद्ध झाले होते आहेत. म्हणजे एका विशिष्ट जिल्ह्याचं नाव नाही घेत मी, तसा हेतू पण नाहीये माझा. पण काही विशिष्ट कंत्राटदार बऱ्यापैकी कुप्रसिद्ध आहेत, जे जे काही लागतं ते सगळं पुरवण्यासाठी. आणि म्हणून या टेंडर प्रक्रियेमध्ये तेच लोक कसे येतात किंवा दिसतात हे उघड सत्य आहे. हे 17-18 लोक एकत्रित येतात, मग त्याची रिंग बनवतात आणि ते रिंग बनवून ते टेंडर मिळवतात. माहिती आहे आपल्या प्रेक्षकांना की मिळवण्याच्या प्रक्रिया काय असतात. आता ह्या पर्टिक्युलर टेंडर बद्दल इतकेच पैसे दिले जातात वगैरे असं मला अजिबात म्हणायचं नाहीये, तसा माझा दावा पण नाही. पण साधारणपणे जे काही ऐकिवात आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं, नॉट ओनली बिलॉंग्स टू दिस पर्टिक्युलर डिपार्टमेंट,
जे काही ऐकवत आहे, समजा 4,500 कोटी रुपयाच्या 10% प्रमाणे ती रक्कम 4,500 कोटी, 450 कोटी होती. आणि समजा एवढं मोठं टेंडर आहे आणि लमसम जरी म्हटलं तर 2-250 कोटीच्या खाली हा व्यवहार नाही आहे. पूर्वी पण ह्या विभागामध्ये विद्यमान सत्ताधारी घटक पक्षापैकी या मराठवाड्यातलेच एक मंत्री या विभागाचं काम पाहत होते, तेव्हाही अशा सुरस कथा खूप ऐकू आल्या होत्या. राईट. सो आता तिथं सगळं घोडं आणलं. आता पार्थ पवारांचं असं म्हणणं आहे की अमुक अमुक व्यक्तीलाच ते द्या. पण छगन भुजबळ यांच्यासारख्या भीष्माचार्याला त्यांनी सांगितलं, म्हणजेच पक्षाचा पूर्ण कंट्रोल हा आपल्याकडे असावा आणि मंत्र्यांना जबाबदारी जी नेमून दिलेली आहे ते पार पाडत नाहीत, तर त्यांना जाब विचारावा, अशी पार्थ पवार यांची त्याच्या मागची भूमिका असावी. बरं, दोघांनी ते डिनाय केलेलं नाही. पार्थ पवारांचं म्हणणं आहे की माझ्या संदर्भातल्या अतिशय चुकीच्या बातम्या माध्यमामध्ये येतात, माझं तर मत आहे ते पेरल्या जात आहेत खऱ्या खोट्या. कारण इतकी बाचाबाचीची बातमी ही केवळ 2च लोकांना माहिती असू शकते, एक श्री पार्थ पवार, दुसरे श्री छगन भुजबळ. कारण त्यांच्या फोनवरचं कॉन्व्हर्सेशन किंवा प्रत्यक्षातलं असेल, ज्या अर्थी ती बातमी आली त्या अर्थी ती पेरली गेलेली असावी, असं काही जणांचा तर्क आहे आणि असूही शकतो. दुसरीकडे छगन भुजबळ यांनी ही बातमी बाचाबाची झाल्याचं नाकारलेलं नाहीये. ते एवढंच म्हणाले की विहित प्रक्रिया ही कायदेशीर दृष्ट्या कॉम्पिटंट पद्धतीनं ऑनलाईन प्रक्रियेतनं केली जाते. सध्या ही प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेली आहे आणि त्यामुळे ती जेव्हा होईल त्यावेळेला जे काही विहित ठरलेलं असेल त्याप्रमाणे होईल. अमक्या अमक्यालाच टेंडर द्या असं म्हणणं हे काही योग्य नाही आहे. कायदेशीर दृष्ट्या छगन भुजबळ यांचं म्हणणं बरोबर आहे, तसंच व्हायला हवं. पण पुढं त्या बातमीमध्ये जे म्हटलंय दैनिक लोकमत, ती फार इंटरेस्टिंग आहे की छगन भुजबळांनी दिवंगत श्री अजित पवार जे पार्थ पवार यांचे वडील आहेत आणि श्री शरद पवार जे पार्थ पवारांचे आजोबा आहेत, या दोघांचाही हवाला दिला की या दोघांनी सुद्धा कधी मला टेंडर बद्दल विचारलेलं नाहीये. तुम्ही कसं काय विचारता, असा त्यांचा असा हेतू असावा, किंवा तुम्ही मला कसं काय निर्देश देता असाही तो हेतू असावा. आणि त्याच्यातनं ह्या बाचाबाचीचं स्वरूप व्यापक झालं. आता ते आणखीन व्यापक करत मी असं म्हणेन की ज्या पद्धतीनं पार्थ पवार आणि ह्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीमध्ये हा संघर्ष सुरू आहे, तो संघर्ष सूचित करतो आहे की पक्षामध्ये जबरदस्त खडखडाट सुरू आहे आणि त्या खडखडाटीमध्ये ज्यांनी यापूर्वी पक्षाला वाटतं, पार्थ पवारांना स्पेशली, जी जबाबदारी पार पाडणं अपेक्षित होतं ती पार पाडलेली नाहीये, त्यांना प्रश्न विचारायला हवेत. खरं तर माझं असं मत आहे की पार्थ पवार किंवा सुनेत्रा पवार यांनी एक व्यवस्थित माध्यमाला मुलाखत दिली पाहिजे. आय एम ऑल्सो इगर, मी त्यांना विनंती पण केलेली वेगळ्या माध्यमातून. इतका मोठा प्रादेशिक पक्ष आहे, त्या पक्षामध्ये खरोखरच आपल्या विरोधामध्ये कुणी नेरेटिव्ह पसरवत आहे असं जर पार्थ पवारांना वाटत असेल तर ही इज फ्री. तुम्ही अनेक गोष्टी ट्रान्सपरंट करण्याचा प्रयत्न करत आहात तुमच्या पातळीवरती, तर माध्यमांना पण तुम्ही ट्रान्सपरंटली सांगितलं पाहिजे. पण हे किती इंटरेस्टिंग आहे बघा की 4,500 कोटीचं टेंडर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये रिंग करून बसलेले दलाल सप्लायर, त्या दलाल सप्लायरांना रोखण्याची ताकद कुणामध्ये नाहीये. वर्षानुवर्षे हेच लोक कसे काय टेंडर मिळवतात असं म्हणत दुसरे एक कंत्राटदार जे कोर्टात पोहोचलेत ते सन्माननीय न्यायालयाने स्वतःच्या निगराणीखालीच आता ही सगळी प्रक्रिया करावी अशी निर्माण झालेली परिस्थिती. आणि स्वतः देवेंद्र फडणवीस हे या राज्याचे प्रमुख असून सुद्धा या टर्म मध्ये दिसत असलेला हा घोटाळा, करप्शन, आरोप प्रत्यारोप, हे सगळं पाहता महाराष्ट्राचं राजकारण कधीही स्थिर राहणार नाही. ते कायम प्रवाही आणि वेगळ्या पद्धतीने फिरत राहील असं दिसतंय. आणि त्या प्रत्येक प्रवाहाला अतिशय वस्तुनिष्ठपणे पाहण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला तुमची एकच मदत अपेक्षित आहे, ते म्हणजे हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थांबूया आपण. थँक्यू.